नारायण राणेंच्या उमेदवारीनं कोकणातील राजकारण चांगलंच तापलंय। राणेंची उमेदवारी शिंदेंच्या शिवसेनेनं माघार घेतली, त्यात दीपक केसरकरांचीही भूमिका महत्त्वाची होती। आता याच मुद्द्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेनं केसरकरांवर टीकेची झोड उठवली आहे। ज्यांनी लाथाडलं त्यांचे पाय धरण्याची वेळ। विनायक राऊत यांचा केसरकरांवर हल्ला। राणेंसोबत केवळ वैचारिक मतभेद होते। केसरकर यांचं ठाकरेंच्या सेनेला प्रत्युत्तर। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात अखेर नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर झाली। राणेंच्या उमेदवारीमुळे कोकणातून धनुष्यबाणाचं चिन्ह गायब झाल्याची टीका केली जाते। त्यामुळेच आता राणेंच्या उमेदवारीला पाठिंबा देणारे शिंदेंच्या शिवसेनेचे नेते विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत। यातील प्रमुख नाव असलेल्या दीपक केसरकर यांच्यावर ठाकरेंच्या शिवसेनेनं जोरदार हल्ला केला। ज्या राणेंनी लाथाडलं त्यांचा प्रचार करण्याची वेळ केसरकरांवर आली असा घणाघात ठाकरेंचे उमेदवार विनायक राऊत यांनी केला। हसू येते मला त्यांच्या वक्तव्याचं, कारण सत्तेसाठी ज्यांनी ह्यांना लाथाडलं त्या नारायण राणेंच्या पाय तळवे चाटण्याची त्यांच्यावर वेळ येते, त्यापेक्षा दुसरा विनोद कोणता आहे? विनायक राऊत यांच्या टीकेनंतर केसरकर यांनी सुद्धा पलटवार केलाय। ठाकरेंनी विनायक राऊत यांना मंत्रिपद न दिल्याच्या मुद्द्यावरून केसरकर यांनी चिमटा काढला। तसंच राणेंच्या सोबत वैचारिक मतभेद होते असं स्पष्टीकरण केसरकर यांनी दिलं आणि राऊतांचे आरोप फेटाळले। त्यांचे जे अतिशय चांगले संबंध होते, परंतु माझ्या काही प्रिन्सिपल्स आहेत, ज्या प्रिन्सिपल्सच्या संदर्भात मी अगोदर त्यांच्याशी बोललो होतो आणि त्या संदर्भात आमचे मतभेद झाले। आमचे काय व्यक्तिगत मतभेद झालेले नव्हते। आणि तुम्ही कोण मला मंत्री करणार आहे? मला स्वतः पंतप्रधानांनी बोलवलं असतं, मला मंत्री करता येत असेल तर तुम्ही स्वतः मंत्री झाला असता ना। तुम्ही 10 वर्षे खासदार आहे, अरविंद सावंत साहेबांना मंत्री केलं, तुम्हाला मंत्री नाही केलं। मला कोणावर टीका नाही करायची। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत आणि महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्यात थेट लढत होते। या लढतीत दररोज दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतायत। त्यामुळे कोकणात राजकीय शिमगा सुरू झाल्याचं दिसतंय। आता यात कोणाची सरशी होते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।